महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात तूर पिकाला कीड रोगाचा फटका बसलाय। राज्यातल्या जवळपास सगळ्याच भागांमध्ये कमी जास्त प्रमाणात मर रोग, शेंगा पोखरणारी अळी आणि पाना फुलांची जाळ करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं कृषी विभागानं सांगितलंय। तर यंदा तूर उत्पादनात 20% घट येईल असं व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगानं म्हटलं आहे। राज्यात यंदा 13,35,000 हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे, तर प्रति हेक्टरी सरासरी उत्पादकता ही 818 किलो राहण्याचा अंदाज असून पहिल्या अंदाजानुसार उत्पादन 10,84,000 टनांवर राहील असा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय। मात्र यंदा सततचा पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे। मराठवाडा आणि विदर्भात तूर पिकाला कीड रोगाचा फटका बसल्याचं कृषी विस्तार संचालक विकास पाटील यांनी सांगितलंय। ते नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात। मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये 1,40,000 हेक्टर क्षेत्रावर मर रोग, शेंगा पोखरणाऱ्या अळी आणि पाना फुलांची जाळी करणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे। तर विदर्भातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 47,000 हेक्टरवर प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलं आहे। कृषी विभागाच्या मते मराठवाड्यात 4,93,000 हेक्टरवर तूर लागवड झाली आहे। त्यापैकी उस्मानाबाद, परभणी, नांदेड, लातूर, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांमध्ये 1,40,000 हेक्टर क्षेत्रावर मर रोग, शेंगा पोखरणाऱ्या अळी आणि पाना फुलांची जाळ करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे। म्हणजेच मराठवाड्यातल्या एकूण लागवड क्षेत्रापैकी 28.39% क्षेत्रावर या कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला होता। तसंच लातूर विभागात ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय, तर काही तालुक्यांमध्ये धुकं पडल्यामुळे फुलगळ झाली असून पाणथळ जमिनी, नदी नाल्या काठांच्या जमिनी आणि अतिवृष्टीमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे असं कृषी विभागानं सांगितलंय। तर विदर्भात 6.24 लाख हेक्टरवर यंदा तुरीचं पीक आहे। तर अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 47,000 हेक्टरवर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं असल्याचं कृषी विभागानं सांगितलंय। म्हणजे जवळपास 7.5% क्षेत्रावर याचा प्रादुर्भाव झाला होता। पश्चिम महाराष्ट्रात तुरीवर वांज रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचं डॉक्टर नंदकुमार कुटे यांनी सांगितलंय। ते नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात। या वर्षी खरीप हंगामात आपण तूर पिकाची लागवड केलेली असेल, पण आपण पाहता जून पासून जो पाऊस सुरू झाला तर डिसेंबर अखेरपर्यंत पाऊस चालू आहे आणि ह्या सततचा पाऊस पडत असल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढलेली आहे। आर्द्रता वाढल्यामुळे या पिकाची वाढ समाधानकारक झाली नाही। काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे तूर पीक आता काही काढण्याच्या अवस्थेत असताना सुद्धा पीक वाळायला लागलेले आहे। तर ह्या वर्षी आमच्या असे निदर्शनास आलेले आहे की पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर तूर पिकावर वांज रोग हा साधारण 20 ते 30% आम्हाला आढळून आलेला आहे। आणि हा वांज रोग हा व्हायरस विषाणूजन्य असल्या कारणाने हा कंट्रोल होत नाही लवकर। आणि ह्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षी काय काळजी घेणं गरजेचं आहे, त्यासाठी आपण जे काही तर वांज रोगाला प्रतिकारक क्षम असे वाणांचीच निवड करणं गरजेचं आहे। विशेषतः BDN 516 असेल, गोदावरी असेल किंवा GRG 152 असे रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करणे गरजेचे आहे। आणि मराठवाडा विदर्भ पाहता आपण जो विल्ट आणि फायटोप्थोरा ब्लाइट असे 2 रोग फार मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून विदर्भात सुद्धा आलेले आहेत। विदर्भात सुद्धा काही आम्हाला शेतकऱ्यांचे फोन आलेत की वांज रोग सर फार मोठ्या प्रमाणात आलाय। तर मला एवढेच सांगणे आहे की ज्या ठिकाणी ओढा असेल, शेततळ असेल, ऊस शेती असेल तर अशा ठिकाणी हे वांज रोगाला बळी पडणारे वाणाची लागवड करू नये। आणि त्यासाठी आपण पीक 20 ते 40 दिवसाचे असताना 2 फवारणी केल्या तर निश्चित आपण या वांज रोगात सुद्धा चांगले नियंत्रण करू शकतो। आणि तुरीत पिकावर जे आता मर आणि फायटोप्थोरा ब्लाइट येतो यासाठी आपण बीज प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे। सध्या तूर पीक अनेक भागात काढण्याच्या अवस्थेत आला आहे, तर अनेक भागात शेंगा पक्व अवस्थेत आहेत। मात्र कीड रोगानं उत्पादकता 15 ते 20% घटण्याची शक्यता व्यापारी आणि उद्योगाकडून व्यक्त करण्यात येते। तसंच सध्या नवीन तुरीची बाजारात आवक होते, मात्र कीड रोगामुळे गुणवत्तेवर परिणाम झालाय। बाजारात सध्या येणाऱ्या तुरीची गुणवत्ता कमी असून ओलावा जास्त असल्याचंही व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगाकडून सांगण्यात आलं आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्रात तूर उत्पादनात घट होण्याचा अंदाज राहुल चौहान यांनी व्यक्त केलाय। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात। वर्ष 2021 में किसानों को मौसम की मार झेलनी पड़ी। अभी हाल ही में 1 दिन में राजस्थान, महाराष्ट्र और MP में जो बारिश हुई उससे फसलों खासकर तुअर, कपास, चना को नुकसान पहुंचा। कई क्षेत्रों में ओलावृष्टि भी बताई गई। महाराष्ट्र के
अकोला, यवतमाल, परभनी, हिंगणघाट में ओलावृष्टि से फसल को नुकसान पहुंचा। फसल कटाई के लिए तैयार थी। फसल पर बड़े आकार के ओले पड़े। वहीं दूसरी ओर खामगांव, दरियापुर, अकोट, अमरावती में बारिश हुई। खेतों में पानी खड़ा है, परंतु ओलावृष्टि दर्ज नहीं की। इन क्षेत्रों में बिजाई के दौरान भी मौसम की मार झेलनी पड़ी थी और इस बारिश से नई फसल 15 से 20 दिन और लेट आ सकती है। शुरुआती दौर में नमी की मात्रा भी अधिक होगी। तुअर की बिजाई के दौरान से लेकर मध्य अवधि के दौरान भी फसल को मौसम की मार झेलनी पड़ी थी। मौसम विभाग ने आगामी कुछ दिनों में महाराष्ट्र में मौसम साफ रहने की सूचना भी दी। आता जाणकार आणि प्रक्रिया उद्योगांनी उत्पादनाबाबत काय म्हणाले ते बघूयात। कर्नाटकात आणि महाराष्ट्रात तूर पिकाला 15 ते 20% फटका बसल्याचं जाणकार आणि प्रक्रिया उद्योगाने सांगितलंय। आयग्रेन इंडियानं महाराष्ट्र आणि कर्नाटकात तूर उत्पादक क्षेत्रात सर्वेक्षण केलं होतं। त्यातून दोन्ही राज्यातल्या उत्पादनात 20% घट येईल असा निष्कर्ष काढण्यात आलाय। कर्नाटकातल्या गुलबर्गा, तिलकोट आणि बिदर या महत्त्वाच्या तूर उत्पादक जिल्ह्यांसह इतरही जिल्ह्यांमध्ये पिकाला फटका बसल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे। यासोबतच या व्हिडिओमध्ये ते संवाद। अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर।